340 कलम बाबासाहेबांनी लावलं. या देशामध्ये या देशाचं संविधान, या देशात हा देश कसा चालला पाहिजे या भारताच्या संविधानामध्ये लिहिण्यात आलं. ते लिहायचं काम जरी बाबासाहेबांनी केलं असलं तरी ते राबवायचं काम जे आहे ते पंडित जवाहरलाल नेहरू हे करत होते. मी बाबासाहेबांनी आणि त्यावर अंमलबजावणी कोण करणार तर पंडित जवाहरलाल नेहरू. आणि जेव्हा भारताचं संविधान 26 जानेवारी 1950 ला लागू झालं, त्यानंतर दीड वर्षाचा काळ लोटला तरी सुद्धा त्या कलम 340 वर काहीच काम होत नव्हतं. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंडित नेहरूंना म्हटलं की भाई संविधान में जो लिखा है वो अमल लाने के लिए लिखा है. काही तसे की बाबासाहेबांनी जेव्हा संविधान लिहिलं तर त्यावेळेस एक कार्टून मध्यंतरी खूप गाजलं होतं. त्या कार्टून मध्ये बाबासाहेब त्या गोगलगाईवर बसलेले आहेत आणि पंडित नेहरू एक काय म्हणतात त्याला चाबूक घेऊन त्यांच्या मागे उभे आहेत. बाबासाहेब गोगलगाईच्या गतीने जाऊन आले ही फॅक्ट पण त्याच्यातून समोर आलेली आहे. म्हणजे बाबासाहेब हळूहळू पण अतिशय शास्त्रशुद्ध रीतीने आपल्या या तमाम बहुजन समाजाचं भलं व्हायचं काम करत होते. म्हणून त्यांना काही घोड्याची गती नव्हती, ते चालले होते गोगलगाईच्याच गतीने. पण इतना भाई लिख डालूंगे तो सब करना पडेगा, म्हणून चाबूक घेऊन ये गोगलगाई जल्दी चलना चाहिए असा आविर्भाव पंडितजीचा होता. तब्बल 3 वर्षाचा काळ बाबासाहेबांनी भारताचं संविधान लिहिण्यासाठी दिला. एवढं मोठं 395 आर्टिकलचं संविधान का लिहावं लागलं? त्यांनी आपल्यावर राज्य केलं त्या ब्रिटिश लोकांचं लिखित संविधानच नाही. अमेरिकेचं जे संविधान आहे त्यात 20-25 आर्टिकल आहे, पण भारताच्या संविधानामध्ये 395 आर्टिकल आहे. ही बाब आपण समजून घेतली पाहिजे. का या संविधानात असं लिहावं लागलं? काही दिवसाआधी आमच्या सोसायटीची जनरल मीटिंग मधून आम्ही चौकात उभा होतो तर तो सोसायटीतला तो व्यक्ती बोलला हमारे सोसाइटी की जनरल बॉडी मीटिंग 4-5 घंटा चली, बहुत डिटेल में डिस्कशन हुआ, हमने बहुत बड़ी लंबी नियमावली बनाई. तो मी म्हटलं बहुत बड़ी नियमावली बनाई? तो मी म्हटलं बराबर है, आपके सोसाइटी के लोग. मैं म्हटलं मैं बताऊं क्या नियमावली क्या होगा? तो बोला आप बताओ, आप तो नहीं थे, आप कैसा बता सकते? मैं म्हटलं फिर मैं बता सकता हूँ. तो मैंने बताओ. मैं म्हटलं उसमें ऐसा लिखा होगा कि भाई जब दरी रखो, आप कपड़े बाहर सुखाने मत डालो, जीना चढ़ते चढ़ते पान की पिचकारी मत फेंको. तो हाँ आपको कैसे बोलो, आप तो नहीं थे. मी म्हटलं आपके सोसाइटी में ज्यादा से ज्यादा लोग असभ्य और नालायक होंगे, इसके लिए सब नियम उनको लिखना पड़ा. क्योंकि जहां असभ्य और नालायक लोग होते हैं उनके लिए बड़ी नियमावली लिखना पड़ता है. इसलिए बाबा साहब को 395 आर्टिकल लिखने पड़े. चलना कैसा, बोलना कैसा, दिखना कैसा, हलना कैसा, बैठना कैसा, हर चीज बाबा साहब को लिखना पड़ा. लिख के कलमबंद करना पड़ा कि ये देश इस तरह से चलेगा. इसलिए बाबा साहब ने धीरे धीरे 395 कलम लिखी. साहेबांनी 1951 ला ओबीसीचा साठी असलेला 340 जे कलम आहे त्या 340 कलमवर पंडितचं सरकार काहीच करत होतं. तर बाबासाहेबांनी म्हटलं ऐसे सरकार में मुझे रहना नहीं है कि जो संविधान को सही ढंग से चला नहीं रहा. आणि बाबासाहेबांनी कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला. आज त्यावेळेस भारताच्या कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा असलेला पोस्ट बाबासाहेबांनी जी सोडली, जे त्यागपत्र दिलं, जो राजीनामा दिला, तो राजीनामा बाबासाहेबांनी शेड्यूल कास्ट वर्गासाठी दिला नाही, तो शेड्यूल ट्राईब वर्गासाठी दिला नाही, तो राजीनामा बाबासाहेबांनी ओबीसी वर्गासाठी दिला. ही गोष्ट ओबीसीनी प्रकर्षाने लक्षात ठेवली पाहिजे. आणि त्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने ओबीसीचे ही बाबासाहेब आहे. ही बाब आपण समजून घेतली पाहिजे. ही बाबासाहेबांसोबत असणारी जी नाळ आहे ती ज्यावेळेस आपण समजू. बाबासाहेबांनी फुल्यांना आपला गुरु मानलं, फुल्यांच्या मार्गाने बाबासाहेब गेले. आम्हाला फुल्यांच्या मार्गाने जायला काय प्रॉब्लेम आहे? आम्ही फुल्यांच्या मार्गाने का जात नाही? आम्ही का कुठल्या तरी आयाराम आणि गायरामच्या मार्गाने जाऊन राहिलेलो आहोत? का आपला विध्वंस आणि विनाश करून घेत आहोत? हा प्रश्न मला ओबीसी सेवा संघाच्या या राज्य अधिवेशनाच्या निमित्त आपल्यास विचारावा वाटतो. त्यामुळे मला असं वाटतं की अतिशय हिमतीने आणि अतिशय ताकदीने आज इथे जवळजवळ 15-16 जिल्ह्यामध्ये प्रतिनिधी आलेले आहेत. या प्रतिनिधींनी पूर्ण ताकदीने ही
आमचे प्रश्न जे आहेत शिक्षणाचे, हे प्रश्न आम्ही देवळामध्ये 21 वेळा प्रदर्शनी मारल्याने सुटले नाही. आजही जेव्हा ओबीसीच्या उच्च शिक्षणाचा प्रश्न होता, IITच्या उच्च शिक्षणाचा प्रश्न होता, त्यावेळेस ओबीसी सेवा संघाने महाराष्ट्रामध्ये 7 परिषदा घेतल्या. त्यावेळेस या आरक्षणाचा विरोध होत होता. आपण बघितलंय दिल्लीवर उच्चवर्णीय मुलं आणि मुली त्यांनी ऍप्रॉन घालून, डॉक्टरचा ऍप्रॉन घालून त्या रस्त्यावर झाडू मारून राहिले, अशा प्रकारचं ते आंदोलन करत होते. काय दाखवत होते ते? अरे हे ओबीसीचे पोरं जर का इंजिनियर आणि डॉक्टर बनले तर आम्ही उच्चवर्णीयांनी काय झाडू मारावे? म्हणजे काय ओबीसीनी झाडू मारावं की या देशाच्या बहुजनांनी झाडू मारावं? आम्ही त्याचा विटीचं उत्तर दगडाने दिलं आणि आम्ही सुद्धा ओबीसी सेवा संघाच्या ताकदीने आझाद मैदानामध्ये त्यांनी 300 डॉक्टर जमा केले होते. आम्ही 1000 डॉक्टर बीसी ओबीसी वर्गातले जमा केले आझाद मैदानामध्ये आणि सांगितलं की असं कसं आम्हाला IIT मध्ये प्रवेश मिळत नाही. आमचा गुरु महात्मा फुले म्हणून गेला, विद्या विनवंती गेली, त्यावेळेस आमची विद्या रोखली, आजही आमची विद्या रोखतात. त्यावेळेस आमचं शिक्षण रोखलं, आज आमचं उच्च शिक्षण रोखतात. आपण असं करू शकणार नाही. आम्ही तुमचं सरकार घालून देऊ. गजबे साहेबांनी म्हटलं की ओबीसीचा पक्ष का नाही? ओबीसीचाच पक्ष असणारा दक्षिणेमधला जो DMK पक्ष आहे, त्या पक्षापाशी 18 खासदार होते. त्या DMKचे प्रमुख करुणानिधी यांनी पत्र लिहिलं भारताच्या पंतप्रधानांना मनमोहन सिंगांना की जर का तुम्ही तुमच्या घोषणापत्रामध्ये मॅनिफेस्टोत असं लिहिलं आहे की ओबीसींना उच्च शिक्षणात आरक्षण देणार आणि आता जर का तुम्ही ते आरक्षण देणार नसेल तर मी तुमचा पाठिंबा काढून टाकेन. तुझं सरकार घडेल. राजकीय लोकांना त्यांची सत्ता पालटल्या जाईल, त्यांना निवडणुकीमध्ये पराभूत करण्यात येईल, अशा प्रकारचा फक्त तुम्ही दम द्या, ते तुमचं काम करतील. हा दम आम्ही दिला पाहिजे. पण त्यासाठी थोडी प्रामाणिकता आम्हाला आणावी लागेल. विचाराची फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराची साथ घ्यावी लागेल. निवडणुकीच्या दरम्यान होणारा जो भ्रष्टाचार आहे, पैसे वाटण्यात येतात, साड्या वाटण्यात येतात, दारू वाटण्यात येते. अरे आम्ही काय करून राहिलो? हे मुख्यमंत्री म्हणून जे मी पुस्तक लिहिलं आहे, पुस्तक त्याच्यावरच आधारित आहे की जर का आम्ही थोडं प्रामाणिक जर का झालो तर आमची सत्ता येण्यापासून आम्हाला कोणीच थांबवू शकत नाही.